शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार. कारण 17 लाखाची ही पहिली यादी आलेली आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांचे या यादीमध्ये नावं आलेले नाहीत. त्यामुळं सर्वांनाच प्रतीक्षा आहे की दुसऱ्या यादीमध्ये माझं नाव येईल, ह्या अपेक्षेवर सर्व बसलेत. आणि सर्वांनाच घाई लागली आहे की दुसरी यादी राज्य शासनाकडून कधी येईल. तर शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार कर्जमाफीची दुसरी यादी ही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात कर्जमाफीची यादी आल्यानंतरच तुम्हाला तुमच्या नाव यादीमध्ये आहे का नाही चेक करता येऊ शकतं. राज्यामध्ये एकूण 32 लाख शेतकऱ्यांची, थकबाकीदार शेतकऱ्यांची पहिल्या स्वरूपामध्ये यादी येणं अपेक्षा. त्यातील 32 लाखांमधील जे 2 लाखाच्या आतील थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांच्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. आता उर्वरित जे 15 लाख शेतकरी आहेत, त्या 15 लाखामध्ये 12 लाख शेतकरी हे 2019 मधील शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. उर्वरित 3 लाख जे शेतकरी आहेत, ते 3 लाख शेतकऱ्यामध्ये जे 22चे, 23चे, 24चे जे उर्वरित 2 लाखाच्या आतील थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांची यादी येऊ शकते. त्यामुळे त्याच्यानंतर OTSच्या याद्या येणं, प्रोत्साहनच्या याद्या येणं, ह्या वेळोवेळी याद्या स्टेप बाय स्टेप येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं दुसऱ्या यादीची प्रतीक्षा ही खूप शेतकऱ्यांना आहे, कारण खूप शेतकऱ्यांची नावं याच्यामध्ये आलेली नाहीत. आणि ज्या 17 लाखाच्या यादीमध्ये खूप शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत, त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची नावं या गावाची यादी आणि दुसऱ्या गावाच्या यादीमध्ये नावं ही खूप शेतकऱ्यांची आलेली आहेत. त्यामुळं ज्यांना जर एखाद्या वेळेस आपलं नाव चेक करायचं जर असेल की आपलं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव ह्या यादीमध्ये आलं आहे का नाही, कारण खूप शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ह्या आलेली यादी आहे, परंतु गावच्या यादीमध्ये नाव नाही. इतर गावच्या यादीमध्ये नाव काही जणांची गेलेत. त्यामुळे तुम्ही CSC सेंटरवर जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड दाखवूनही तुम्ही चेक करण्याचा प्रयत्न करू शकता, जेणेकरून या यादीमध्ये दुसऱ्या गावाच्या यादीमध्ये नाव गेले का. सहसा जास्त लोकांमध्ये या गोष्टी घडलेल्या नाहीत, परंतु आता आपल्या सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा हीच आहे की दुसऱ्या यादीची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. दुसऱ्या यादीमध्ये जरी नाव आलेलं नसेल तर तुम्हाला मग बँकेत जाऊन चौकशी करावं लागेल. कारण जे पात्र शेतकरी आहेत, ते पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ 100% मिळणार असल्याचे ते माननीय कृषीमंत्री यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे दुसरा आठवडा हा खूप महत्त्वाचा आहे आणि या दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी येऊ शकते ऑगस्टच्या. तोपर्यंत प्रतीक्षा करा. त्याबाबत काहीही अपडेट आली तर लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.